श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपला श्वास. त्यांच्या चरणी जोही कोणी लीन होतो त्याला ते अभय देतात. त्याच्या जीवनातील सर्व संकट, समस्या, प्रश्न, अडचणी दूर करतात. स्वामी म्हणजे आपल्या विश्वासाचं अंतिम ठिकाण. जेव्हा आपण थकून कंटाळून स्वामींच्या चरणापाशी जातो त्यावेळेस मात्र आपल्याला नक्कीच मार्ग सापडतो. आजच्या व्हिडिओमध्ये जी कथा मी तुम्हाला सांगत आहे ती कथाही अशीच आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐका. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, अडचणी असतील, संकट असतील, ती संकट, समस्या, प्रश्न तात्काळ दूर होतात. फक्त स्वामीवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा हवी. स्वामीवर श्रद्धा असल्यावर काय होतं आणि त्या श्रद्धेमुळं जीवन कसं पुन्हा उभं राहू शकतं हे आपण पाहूया. मित्रांनो, पुण्याच्या हिंजवडी IT हबमधील एका चकचकीत ऑफिसच्या टेरेसवर गोविंद 32 वर्षाचा स्टार्टअप CEO एकटाच उभा होता. रात्रीचे 11 वाजले होते. हातात कॉफीचा मग होता, पण त्याचं लक्ष शहराच्या चमचमणाऱ्या लाईट्सकडे नव्हतं, तर त्याच्या डोक्यात सतत घुमणाऱ्या प्रश्नांकडे होतं. सगळं संपलं का? दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता तो. मुख्य इन्व्हेस्टरने माघार घेतली होती. बँकांचं कर्ज डोक्यावर होतं आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. गोविंदच्या सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळायच्या, पण आज तो खऱ्या आयुष्यामध्ये हरलेला होता. त्याची बायको जया गरोदर होती. ती त्याला धीर देत होती. गोविंद, सगळं ठीक होईल रे, तू फक्त थांब, वाट पहा, संयम राख, भरोसा ठेव, विश्वास ठेव. पण गोविंदच्या मनात भीतीचं काळीज वाढत होतं. गोविंदचे वडील नाथा माजी प्राध्यापक आणि कट्टर तर्कवादी. कधीच आध्यात्मिक गोष्टींना त्यांच्याकडे थारा नव्हता. फक्त मेहनत आणि तर्क कामाला येतो, बाकी सगळं फालतू आहे असं ते गोविंदला नेहमी सांगायचे. पण आज मेहनतीनं आणि तर्कानं गोविंदचं काहीच भलं झालं नव्हतं. ऑफिसमधील चौकीदार काका यांनी काही दिवसापूर्वी गोविंदच्या टेबलावर स्वामी समर्थांची एक छोटी तांब्याची मूर्ती ठेवली होती. ही माझ्या गावातून अक्कलकोटाहून आणली, ठेव ही, स्वामी तुला मार्ग दाखवतील. त्यावेळी काका त्याला म्हणाले होते. गोविंदला हे मूर्खपणाचं वाटलं, पण काकांचा आदर म्हणून त्याने मूर्ती तशीच ठेवली. रात्री ऑफिसमध्ये एकटाच बसलेला असताना तो त्या मूर्तीकडे पाहत राहिला. त्याला आईची आठवण आली. ती म्हणायची, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. पण गोविंदला विश्वास नव्हता. गोविंदचा मित्र माधव आणि गोविंदचे गाठ पडले. दोघे आपसापसात काहीतरी चर्चा करत होते आणि माधवला हा सर्व प्रकार माहीत झाला होता. त्यामुळं माधव गोविंदला म्हणाला, गोविंद, तुझं टेन्शन खूप वाढले रे, चल 2 दिवस कुठेतरी बाहेर जाऊया, तुझं डोकंही फ्रेश होईल. गोविंदला काहीच सुचत नव्हतं, पण माधवने अक्कलकोटला जायचं सुचवलं. माझ्या आजोबांचा तिथे स्वामी समर्थावर विश्वास आहे. तिथलं मंदिर शांत आहे, तुला चांगलं वाटेल. गोविंदा यात रस नव्हता, पण तो निराशेने इतका थकला होता की त्याने होकार दिला. पुण्याहून अक्कलकोटला जाण्यासाठी माधव आणि गोविंद दोघेही निघाले. वाटेत सोलापूरजवळील एका ढाब्यावर ते थांबले असताना गोविंदला एक म्हातारा वृद्ध माणूस भेटला. त्याचं नाव संत. संतांचा चेहरा तेजस्वी होता आणि त्यांचे डोळे जणू सगळं जाणून होते. त्यांनी गोविंदकडे पाहतच स्मित केलं आणि म्हणाले, तुझ्या आईने स्वामीवर विश्वास ठेवला होता, तूही ठेव. गोविंदला धक्का बसला. त्याच्या आईबद्दल इतरांना कोणालाच माहीत नाही आणि त्याने विचारलं, तुम्हाला माझ्या आईबद्दल कसं कळलं? त्यावेळेस संत हसले आणि म्हणाले, अरे, मी तिला लहानपणी अक्कलकोटला भेटलो होतो. ती स्वामींचे मंत्र म्हणायची.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गोविंदला हे अशक्य वाटलं. स्वामी समर्थांचं वय किती, संतांचं वय किती. तो ताळमेळ लावू लागला, पण ताळमेळ काही बसत नव्हता. परंतु संतांच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच शक्ती होती. मंदिरात पोचल्यावर गोविंद स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. त्याने डोळे बंद केले आणि प्रथमच प्रार्थना केली, स्वामी, जर तुम्ही खरंच आहात तर मला मार्ग दाखवा. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याला म्हणाले, गोविंद, तुझं संकट तुझी ताकद आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. जाग आल्यावर त्याला मंदिरात एक लहान मुलगी भेटली, जी त्याला तुळशीची माळ देत म्हणाली, स्वामींनी सांगितलं, ही तुझ्यासाठी. गोविंदच्या मनात विश्वासाची ठिणगी पडली, पण त्याला अजूनही शंका होती, हे खरंच चमत्कार आहेत की योगायोग. पुण्याला परतल्यावर गोविंदला त्याचे वडील नाथा यांचा फोन येतो. नाथांनी कधीच आध्यात्मिक गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता, पण त्यांचा आवाज आज वेगळा होता. गोविंद, मला तुझ्याशी बोलायचं आहे रे. मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे, ते म्हणाले. गोविंदला आश्चर्य वाटलं. नाथांनी सांगितलं की त्यांना स्वप्नामध्ये स्वामी समर्थांचं दर्शन झालं. स्वामींनी त्यांना सांगितलं, तुझ्या मुलाला तुझी गरज आहे, माझ्यावर विश्वास ठेव. नाथा, ज्यांनी आयुष्यभर तर्काला महत्त्व दिलं, पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात गेले. तिथे त्यांना शांती मिळाली आणि त्यांनी ठरवलं की गोविंदला आता मदत करायची. नाथांनी त्यांच्या जुन्या कॉलेजमधील संपर्काचा वापर केला. त्यांनी एका मोठ्या क्लायंटशी बोलणी केली. हा क्लायंट गोविंदच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायला तयार झाला. गोविंदला धक्का बसला. त्याचे तर्कवादी वडील, जे कधीच आध्यात्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते, स्वामींच्या भक्तीच्या मार्गावर येऊन त्याला मदत करत होते. त्याच्या कंपनीला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि बँकाचं कर्ज फेडण्याचा मार्ग मोकळा झाला. गोविंदला वाटलं, हे सगळं स्वामींच्या कृपेने घडतंय का. एक दिवस गोविंदला नाथांचं पत्र मिळालं. त्यात त्याने लिहिलं होतं, गोविंद, तुझ्या जन्मापूर्वी मी आणि तुझी आई अक्कलकोटला गेलो होतो. मी स्वामींचा अवमान केला होता, पण त्यांनी मला सांगितलं, तुझ्या मुलाला मी संकटातून वाचवेन. मी तेव्हा यावर विश्वास ठेवला नव्हता, पण आज मला समजलं की स्वामी खरंच तुझ्या पाठीशी आहेत. गोविंदला हे वाचून धक्का बसला. त्याच्या वडिलांनी ही गोष्ट इतके वर्ष लपवली होती. काही महिन्यांनी गोविंदचं स्टार्टअप पुन्हा यशस्वी झालं. जयाला निरोगी मुलगी झाली आणि गोविंदने तिचं नाव खुशी ठेवलं. तो आणि नाथा एकत्र अक्कलकोटला गेले. मंदिरात त्यांना संत पुन्हा दिसले, पण जेव्हा गोविंद त्यांच्याशी बोलायला गेला, ते गायब झाले. गोविंद आणि नाथा दोघेही समजले की हा स्वामींचा दूत होता. गोविंदने मंदिरात डोळे बंद केले आणि मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी आहात. तर मित्रांनो, अत्यंत भावस्पर्शी अशी ही कथा आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.